नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र आणि बातमी आहे ती मुंबई दौऱ्यावर असलेल्या अमित शहांची। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय। 2024 ला महायुतीचं सरकार येईल, काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचं शहा म्हणाले। तर 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार आणायचं आहे असं शहांनी म्हटलंय। 2024 ला महायुतीचं सरकार येईल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ। 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार आणायचंय। महाराष्ट्रात भाजप महायुतीचं सरकार येणार, शब्द देतो। महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल, अनुभवावरून सांगतो। निराशेला गाडून कामाला लागा। राहुल गांधींनी किती निवडणुका जिंकल्या? लोकसभा निवडणुकीतील 6 लोकसभा अशा आहेत जिथं 6 विधानसभांपैकी 5 ठिकाणी आपल्याला बहुमत होतं। केवळ एका विधानसभा मतदारसंघातील बहुमतामुळे विरोधक जिंकले होते। त्यामुळे 6 लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभांपैकी 5 विधानसभा आपण जिंकू आणि ते 1 विधानसभा, याचा अर्थ समजला। महाराष्ट्र प्रदेश जी योजना आखेल ती कार्यान्वित करा। मंडळ आणि वॉर्ड स्तरावर राज्य सरकारच्या योजना पोहोचवा। आपली विचारसरणी असलेल्या मतदारांना मतदानासाठी उतरवा। शहांच्या उपस्थितीत फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र। 3 कोटींहून अधिक सरकारचे लाभार्थी, त्यांची मतं मिळाली तर आपलं सरकार पुन्हा येईल। उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलेला आहे। मराठी आणि हिंदू मतं सोबत नसल्यानं ठाकरेंच्या रॅलीत आता हिरवे झेंडे नाचतात। पण अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका। अति विश्वास ठेवू नका, गाफील राहू नका। सरकारनं केलेल्या कामांमुळे लोक आपल्या सोबत आहेत। दरम्यान 1995 पासून महाराष्ट्रामध्ये एकाच पक्षाचं सरकार कधी आलं नाही असं अजित पवार म्हणाले। आज अशी परिस्थिती, एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही असं अजित पवार म्हणाले। 2029 मध्ये भाजपच्या एकट्याच्या जीवावर सरकार आणायचं आहे असं शहा बैठकीत म्हणाले होते। त्यावर अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। यामध्ये प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, भाजपला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, शिवसेनेला शिंदे साहेबांना त्यांचा पक्ष, उद्धवजींना त्यांचा पक्ष, पवार साहेबांना त्यांचा पक्ष, काँग्रेसला त्यांचा पक्ष, असं सगळ्यांचे पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। आज ह्या सगळ्यांचं एक परिस्थिती आहे की एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही। महाराष्ट्राची राज्याची राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती फार वेगळी आहे, इतर राज्यांची वेगळी। इतर राज्यांमध्ये एका पक्षाचं सरकार येतं। 1985 नंतर जवळपास पुढच्या महिन्यात 40 वर्ष होतील या राज्यामध्ये एका पक्षाचं सरकार आलेलं नाही। परंतु कार्यकर्त्यांना मॉरल वाढवण्याच्या करता की बाबा पुढे आपल्याला करायचं असं ते म्हणजे त्या हेतूने सांगितलं असेल, मला माहिती नाही। 2034 ला राष्ट्रवादीचं सरकार येईल। मी आता जे तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य आहे ते त्यांच्या 29च्या घोषणेवर पण असेल असं मला विश्वास आहे। इकडे हरियाणा आहे, काश्मीर आहे, तिथं निवडणुका चालू आहेत, पण अमित शहा साहेबांना इथं येऊन बसायची पाळी आलेली आहे। म्हणजे महाराष्ट्रात किती खड्डा खोल पडलाय हे फक्त अमित शहांनाच लक्षात आले। त्यामुळे त्याच्यातून लक्षात येतं की 2024 ला महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे। आता आपण 29चे प्रयत्न करू अशी सूचना ते देत असावीत असं मला वाटतं। त्यांची नेहमीची पद्धत आहे की हळूहळू तो कसा क्रोकोडाईल सगळ्यांना गिळत जातो, तर ते गिळत जाणार सगळ्यांना। ओरिसात कोणाबरोबर गेले, साफ करून टाकला त्याला। KCR बरोबर होते, KCRला साफ करून टाकला। नंतर इथे YSR बरोबर होते, YSRला साफ करून टाकला। इथे शिवसेनेला बाजूला ढकलून दिलं। ती त्यांची सवय आहे, मित्र म्हणायचा, असा बगलेत घ्यायचा आणि कडक इथलं आड मोडून टाकायचं। लोकसभा निवडणुकीमध्ये वोट जिहाद पाहायला मिळाल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय। धुळ्याच्या जागेवर मारेगावच्या मतांमुळे परिणाम झाल्याचं फडणवीस म्हणाले आहेत। तर वोट जिहाद म्हणजे काय हे फडणवीसांनी आधी सांगावं असं म्हणत राऊतांनी पलटवार केलाय। या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला। वोट जिहाद काय अर्थ आहे? वोट जिहादचा अर्थ आहे, एकच साधं उदाहरण सांगतो। धुळ्यासारखी जागा, ज्या जागेवर
6 विधानसभेपैकी 5 विधानसभेमध्ये 1,90,000 मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत 1,94,000 मतांनी मागे जातो आणि 4,000 मतांनी निवडणूक हारतो. वोट जिहाद केला म्हणजे काय असतं जरा विचारा जरा. त्यांच्या तोंडात सध्या जिहाद फार येतोय. त्यांनी पुढे दुसरीकडे तलाक वगैरे देतात का निकाह करतात कोणाशी? जिहादचा अर्थ समजून घ्या आणि मग बोला. तुम्हाला भ्रष्ट लोकांची मतं चालतात, भ्रष्टाचारी, मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही भ्रष्टाचारांशी निकाल लावलात बोलू का? हे जे सध्याचे गृहमंत्री आहेत, सध्याचे म्हटलं थोड्या दिवसाचे असल्यामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास आणि शिवाजी महाराजच त्यांना माहिती नाही. आता मुसलमानांना वोट जिहाद म्हणायचं असेल, त्या महाराष्ट्रातला गृहमंत्री या पद्धतीचं वक्तव्य करत असेल, ते महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आहे. त्यांनी जाहीर माफी मागावी या वाक्याची. तुमचे काही आमदार एका धर्माला शिवा देत निघालेले, अगदी चाललं काय महाराष्ट्रामध्ये? बदलापूर प्रकरणावरून हायकोर्टाने राज्य सरकार आणि पोलिसांना फटकारला आहे. शाळेचे अध्यक्ष आणि सचिवांना अजून अटक का नाही असा सवाल हायकोर्टानं पोलिसांना केला. तर दोघांच्या अटकपूर्व जामिनाची वाट पाहताय का असं म्हणत पोलिसांच्या कारभारावर हायकोर्टानं ताशेरे ओढले. पोलिसांनी याआधी सुद्धा आणि आता सुद्धा नीट काम केलेलं नाही अशी टिप्पणी हायकोर्टानं केली आहे. बदलापूर प्रकरणात हायकोर्टानं राज्य सरकारला झापलं. शाळेचे अध्यक्ष आणि सचिव या दोघांना अजून अटक का झालेली नाही? तुम्ही दोघांना अटकपूर्व जामीन मिळण्याची वाट पाहत आहात का? आम्ही दोघांना शोधण्यात अजून तरी अपयशी ठरलो आहोत. सरकारी वकील. पोलिसांनी याआधी नीट काम केलेलं नाही, आताही ते करत नाही आहेत. हायकोर्ट. सुनावणी दरम्यान अक्षय शिंदेच्या वकिलांकडून कोर्टात बोलण्याचा प्रयत्न. वकील, कटार नवरेंना परवानगी न देता कुणालाही हस्तक्षेप करू देणार नाही असं कोर्टाने स्पष्ट केलं. हे प्रकरण जामीन देण्यास योग्य नाही. घटना अतिशय संवेदनशील आहे. तसंच पोलिसांना तपासात सहकार्य करण्याऐवजी आरोपी बनवताच हे आरोपी फरार झाले. या प्रकरणात जामीन देता येणार नाही. हायकोर्टानेही अटकपूर्व जामीन नाकारला. शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड झाल्याचं हायकोर्टात निरीक्षण. घटनेच्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज गायब आहेत. शाळेच्या ट्रस्टींना घटनेची कल्पना असूनही त्यांनी ती लपवली. गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतरही स्थानिक पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ केली. गुन्हा दाखल होण्याच्या आधीच ते फरार झाले आहेत. स्कूलमध्ये, बिल्डिंगमध्ये फुटेजेस सीसीटीव्ही तिथे अवेलेबल असणं गरजेचं आहे. त्याच्यासोबतच ते सीसीटीव्हीचा जो डेटा आहे तो शेअर करण्याची पण त्यांची जबाबदारी आहे. आणि याच्यामध्ये फ्रॉम डे 1 पासून त्या शाळेतले सीसीटीव्ही फुटेजेस गायब आहेत. एका बाजूने सीसीटीव्ही फुटेज गायब होणे, दुसऱ्या बाजूने यांचे ड्युटी जे आहे पोलिसांना खबर देणे. आपल्या पोलिसांनी जर मनात घेतलं त्यांना सहज अटक करू शकतात, परंतु त्यांचा जाणीवपूर्वक त्यांना या अटकेपासून वाचवण्याचा प्रयत्न केला जातो असं मला वाटतं. आई थिंक गवर्नमेंट वो बेहतर कर सकती है, वो दिखाने के लिए कि वो अपना काम ठीक से करे और वो अपना काम कर सकते हैं. तो आई थिंक वो होना चाहिए गवर्नमेंट की तरफ से. बट अदरवाइज अभी तक जो सुनवाई हुई कोर्ट में वो काफ़ी अच्छी हुई और हमें अपेक्षा है कि आगे चलते भी कोर्ट अपना काम करती रहेगी. संभाजीराजे भोसलेंनी माझ्या अंगावर मारेकरी घातले असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय. पुण्यातील कालच्या वादानंतर लक्ष्मण हाकेंनी गंभीर आरोप केले आहेत. संभाजीराजे भोसलेंना आम्ही राजे मानणार नाही असं हाके म्हणाले. काल पुण्यामध्ये हाके दारू प्यायल्याचा दावा तरुणांनी केला होता. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यातही नेण्यात आलं होतं. हा संपूर्ण प्रकार काय होता त्यावर आपण ही प्रतिक्रिया पाहूयात. लक्ष्मण हाकेंनी दारू पिऊन वाद घातल्याचा दावा, सार्वजनिक ठिकाणी धमकावल्याचाही आरोप, संभाजीराजेंबद्दल केलेल्या वक्तव्यावर विचारल्यानंतर दमदाटी केल्याचा आरोप. तरुणांनी हाकेंना कोंढवा पोलिसांच्या ताब्यात दिलं. लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं नव्हतं. रिपोर्टमधून प्राथमिक माहिती. मला डाऊट असता तर मी टेस्ट केली नसती. लक्ष्मण हाकेंचं उत्तर. या माणसानं माझ्या अंगावरती मारेकरी घातले. अरे तुम्ही मेंढपाळाच्या पोराला, एका धनगराच्या पोराला एकटं गाठता? तुमच्यात जर धमक असेल ना, आडवं या आडवं. अरे भेकडा हो, पळून काय गेला मग? संभाजी भोसले आम्ही राजा मानणार नाही, कारण राजा छत्रपती शिवाजी महाराज होते.
राजा राजर्षी शाहू महाराज होते. महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या एका मेंढपाळाच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरावरती भ्याड हल्ला करायला लावणारा हा राजा असू कसा शकतो? मला जर काही डाऊट असता, मी जर तशी काही चुकीची गोष्ट केली असती तर मी ब्लड दिलं नसतं, मी युरिन दिली नसती. कोणाला विरोधक मानत नाही कधी, ज्याला मानायचं त्याला सोडित नाही. त्यामुळे कालच सांगितलं ते वैयक्तिक कोणाच्या जीवनात मी नाही पडत. वैयक्तिक जीवनात मी हे कालच सांगितलं की मी पडत नाही, मला ती सवय बी नाही, आपले संस्कारच नाहीत. त्यामुळं आपण कोणाला विरोधक मानला नाही, वैयक्तिक जीवनात कोणाच्या पडत नाही. कोणा तिकडं काही हो, मला ते देणं घेणं ते त्याचं करणे, जशी करणे तसं भरणं म्हणते ते आता पोलिसांचं काम आहे. मराठा आंदोलन किंवा काही कार्यकर्त्यांना वाटलं की कोणतरी मद्यप्राशन करून आम्हाला शिवीगाळ करतंय, त्यांनी तक्रार केली, पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हे बघा, कुणी बिलकुल कोणाला बदनाम करण्याचं काही कारण नाही, ना ओबीसी समाजाला ना मराठा समाजाला. जी तक्रार आली ती दाखल केली, त्याची चौकशी सुरू झाली. आता चौकशी अधिकाऱ्याला ते किंवा ते मेडिकल रिपोर्ट येऊ द्या ना, तो आल्यावर मग बघू. शिंदे समितीने अहवाल दिला तो सरकारच्या मताप्रमाणे दिला असा आरोप जरांगेंनी केलाय. मराठा कुणबी एक नाही असं सरकारने समितीला सांगितलं असावं असं जरांगे यांनी म्हटलंय. तर शिंदे समितीमुळे 2.25 लाख कुणबी नोंदी देण्यात मदत झाल्याची प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. समितीनं अहवाल दिला हा सरकारच्या म्हणण्याप्रमाणे दिला असं आम्हाला वाटतं. सरकारच्या मताप्रमाणे दिला. मराठा आणि कुणबी एक हे सिद्ध होऊ द्यायचं नाही असा अहवाल द्या. बहुतेक समितीला असं म्हणलं असावं म्हणून दिलाय. ज्या नोंदी आहेत देवस्थानाकडे त्या समितीकडे दिल्या आहे आणि त्या समितीकडेच द्यायच्या असतात. समिती त्याला कायद्याचा आधार देत असते. देवस्थानकडचे पुरावे सगळे समितीनं घ्यायचे आणि समितीनं ते अधिकृत मानायचे, कारण ते हजारो वर्षापूर्वीचे. मग ते खोटं आहे तर मग तिथं अस्तित्वात असणार संस्थांमधलं सगळंच खोटं आहे की काय? मग असं म्हणायचं की काय तुम्हाला? कुणबी नोंदी सापडलेल्यांना अधिक सोप्या पद्धतीनं कसे दाखले देता येतील, म्हणजे एक 8-10 पुरावे आधी ग्राह्य धरले जायचे, आता ते 42 वरती नेले. म्हणजे जस्टिस शिंदे समिती गठीत झाल्यानंतर जे मिळत नव्हते ते 2.25 लाख दाखले दिले आपण, कुणबी नोंदी शोधल्या. त्यामुळं अधिक सोपं कसं करता येईल, अधिक सुलभ कसं करता येईल दाखले देण्याचं काम, असे निष्कर्ष त्या समितीच्या अहवालामध्ये आहेत. आणि आता महत्त्वाची बातमी आपण पाहूया. धर्मवीर 2 चित्रपट म्हणजे विधानसभा प्रचाराचा भाग. कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवारांचं वक्तव्य, तर स्वच्छ चारित्र्याचा उमेदवारच लोकांसमोर आणावा, पवारांचं आवाहन. विलास लांडे कोणासोबत जाणार हे दसऱ्यापर्यंत समजेल, विक्रांत लांडेंचं विधान. माजी आमदार विलास लांडे शरद पवार गटामध्ये जाण्याची शक्यता. शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा यंदा बीकेसीत होणार. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याला अधिक महत्त्व. आमदार अतुल बेनकेंच्या समर्थकांनी शरद पवारांची भेट घेतली. अतुल बेनके अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार. अतुल बेनकेंना पक्षामध्ये घेऊन उमेदवारी देण्याची समर्थकांची मागणी. आंबेगाव विधानसभेसाठी इच्छुक देवदत्त निकम यांनी मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली. 2 दिवसांपूर्वीच विधानसभेसाठी दिलीप वळसे पाटलांच्या पत्नी आणि मुलीनं घेतली होती शरद पवारांची भेट. नायर रुग्णालय प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एंट्री. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नायर रुग्णालयाच्या डीनची बदली. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, एमबीबीएस विद्यार्थ्यांची तक्रार. नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश. विद्यार्थिनींकडून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार. फक्त बदली करून काही उपयोग होणार नाही. डीनच्या बदलीनंतर संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया. महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आरोपांची निष्पक्षपातीपणे चौकशी करा, देशपांडे यांची मागणी. पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर करायला गेली, तिथे एक पुरुष पोलीस अधिकारी जाणीवपूर्वक उपस्थित केला गेला त्या महिला अधिकाऱ्याबरोबर, आणि तो अत्यंत वाईट भाषेत त्या मुलींची बोलला. अशा पद्धतीची तक्रार त्या मुली आमच्याकडे करत होत्या. नायर रुग्णालयातील प्रकरणावरून किशोरी पेडणेकरांचा पोलिसांना निवेदन. संबंधित डॉक्टरांची सखोल चौकशी करण्याची किशोरी पेडणेकरांची मागणी. पेडणेकरांची नायर रुग्णालयातील प्रशासनासोबतही चर्चा. जयंत पाटील यांनी एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर प्रोफाईल फोटो बदलला. हक्क मागतोय महाराष्ट्र. जयंत पाटलांचा नवा प्रोफाईल फोटो. विधानसभेसाठी शरद पवार गटाचा नवा अजेंडा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 7 तारखेला पुणे दौऱ्यावर. राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागांचा आढावा घेणार. राज ठाकरे पुणे दौऱ्यामध्ये इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी घेणार. दसऱ्याच्या मुहूर्तावर आमच्या विजयाची यादी बाहेर पडलेली असेल. गट बसण्याच्या जवळपास जागा वाटप फायनल होईल.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान. उद्याचा मुख्यमंत्री ठरलेला आहे सांगायची गरज नाही. जनतेच्या मनात बसलेलं नेतृत्व परमेश्वर सुद्धा हटवू शकत नाही. एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार. शहाजी बापू पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त. आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला 1500 रुपये मिळाले असते का? शहाजी बापू पाटील यांचं विधान. मुस्लिम, जिहाद आणि पाकिस्तान हे शब्द वापरल्याशिवाय भाजपला पर्याय नाही. विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःला कायद्याच्या चौकटीमध्ये अडकून घेऊ नये. मताच्या राजकारणामुळे स्वतःला अडचणीत आणू नका. अॅट्रॉसिटी दाखल होऊ शकतो. धनगर आरक्षण अहवालाबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान. आम्ही कुणासोबतही जाणार नाही, मात्र भाजप सोडून सगळ्यांसाठी आमचे दरवाजे खुले. प्रकाश आंबेडकरांचं सूचक वक्तव्य. तर आदिवासी आणि ओबीसींना बरोबर घेऊन आघाडी उभी करत असल्याची आंबेडकरांची माहिती. शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरणामध्ये जयदीप आपटेला दिलासा नाही. मूर्तिकार जयदीप आपटेचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं फेटाळला. 2 दिवसांपासून सुरू होती जामीन अर्जावर सुनावणी. शहापूरमध्ये बाळासाहेब थोरातांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. शहापूर तालुक्यामधील तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. लोकसभेमध्ये सर्व्हेमुळे माझा बळी गेला, आता कुणाचा बळी जाऊ देऊ नका. सदाभाऊ खोत, आपण फडणवीसांना खरी परिस्थिती सांगा. भावना गवळींचं वक्तव्य. कर्जत जामखेड मतदारसंघात लागलेल्या बॅनरची चर्चा. हम साथ साथ है, हम 5-5 है अशा आशयाचा बॅनर. बॅनरवर कमळ, धनुष्यबाण, मशाल, घड्याळ यासह तुतारी देखील चिन्ह. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींना नाशिक कोर्टाचा समन्स. 2022 मध्ये हिंगोलीच्या सभेत गांधींकडून वादग्रस्त वक्तव्य. बदलापूर नगरपालिकेमध्ये सकल मराठा समाजाचा राडा. शिवरायांच्या पुतळा उभारणीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप. अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये खोट्या नोटा फेकल्या.